नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय आहे सुप्रियाताई पवार. शरद पवारांच्या आपण कन्या आहात सुप्रियाताई. आपण सारखं चंद्रकांत दादा संपवायला निघालेत. पवारांचं सगळं राजकारण अगदी संपवणारच अशा भाषेत तुम्ही जे बोलताय हे कशासाठी, हे आज विषय मी घेतला आहे. काय कारण आहे? आपण तर एवढ्या महान व्यक्तिमत्वाचे महान कन्या आहात. आपली कामं, आपण मतदारसंघात केलेली कामं, हे सारखं बोललं पाहिजे का चंद्रकांत दादा असं म्हणाले, पवारांना ते संपवणार आहे? काय गरज आहे? चंद्रकांत दादांचा धसका एवढा कशासाठी? काय कारण आहे? आज मुळात भारतीय जनता पक्षामधले जे नेते कुठेही बोलत असतील, काही भूमिका घेत असतील, हा त्यांचा अजेंडा ठरलेला असतो. त्यातनं ते बोलत असतात. त्याच्यात त्यांना भारतीय जनता पक्षानं पवारांचं राजकारण संपवायचं, आपल्याला शरद पवारांचं संपवायचं राजकारण. चंद्रकांत दादा ते फॉलो करत असतात. ह्याच्यात चंद्रकांत दादांच्या मनातलं काय आहे? हां, एक नक्की आहे की 2014पासूनच आपण जरा थोडं राजकारण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत दादांनी भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थानं रुजवला. मग सहकारी संस्था असतील, त्या बाकीच्या निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, विधानसभा, लोकसभा, चंद्रकांत दादांचं योगदान नक्कीच मोठं आहे. अगदी 2019ची निवडणूक झाल्यावर सुद्धा आपण बघितलं तर चंद्रकांत दादांनी किती प्रयत्न केले बारामतीत, हे विसरता येणार नाही. कांचन कुल यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षानं जाहीर केली. ती केल्यानंतर बारामतीत तर ठोकून येते चंद्रकांत दादा. तिथं मला आठवते त्यांनी फ्लॅटसुद्धा काहीतरी घेतला होता तिथं. आणि त्यांची भाषणं, त्यांची ती सगळीकडं आता कसं ते प्रयत्न चालू आहेत त्यांचे मुरलीधर मोहोळला निवडून आणण्यासाठी. आजच आपण बघितलं त्यांची जी अर्ज भरायच्या वेळेला त्यांची जी मिरवणूक किती मोठी होती. चंद्रकांत दादांचंच नियोजन असणार आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीनं 2019ला हा धसका घेतला होता पवारसाहेबांनी. कारण पवारसाहेबसुद्धा 2014 नंतर जसं चंद्रकांत दादा सक्रिय झाले तसं जे आपण वापरा फेकून द्या अशा पद्धतीचं काहीतरी राजकारणात असतं, सगळीकडेच असतं. कारण कोण आज निष्ठावंत आहे अशातला भाग नसतोच. त्यामुळे पवारसाहेबांनी काही कारणे बाजूला केली ती त्यांनासुद्धा जवळ करायला सुरुवात केली ती, हे नक्की आहे. आणि पवारसाहेबांचं राजकारण हे सगळ्या देशाला माहिती आहे. त्यात काही चुकीचं असतं अशातनं मुत्सद्दीगिरी महत्त्वाची असते, सत्याला महत्त्व नसतं. हे पवारसाहेबांच्या राजकारणातनं आणि सगळ्यांच्याच राजकारणात ते आता दिसतंय आणि खरं आहे ते. परंतु चंद्रकांत दादांचा एवढा धसका घेण्या एवढं काय आहे? तर कांचन कुल यांनी घेतलेलं खूप चांगलं मतदान घेतलं होतं त्यांनी त्यावेळेला. हे प्रयत्न होते त्यांचे, चंद्रकांत दादांचे जे प्रयत्न होते, तिथं पेरणी केली होती, त्याचा धसका पवारसाहेबांनी घेतला होता. परंतु आत्ताच्या 2019च्या निवडणुकीत आणि कांचन कुल आल्या निवडून त्यावेळेला सुद्धा अजितदादा पवार यांनी शेवटी जी ताकद लावली, मग तो मुळशीचा भाग असेल आणि कुठला असेल, नाहीतर सुप्रियाताईंना अवघड होतं. त्याच वेळेला ते पराभूत होत होत्या. आणि चंद्रकांत दादांचेच हे प्रयत्न होते त्यावेळेला. आणि चंद्रकांत दादांनी फिल्डिंग सगळीकडे लावली ती. परंतु दादांची ताकद सुप्रिया सुळेंच्या मागं होती, अजितदादा पवारांची म्हणतोय मी. तर त्यामुळं ते सुप्रियाताई निवडून आल्या. पण कांचन कुलना चांगली मतं पडली ती. आणि आत्ताचा हा जो विषय आहे ते चंद्रकांत दादा पवारांना संपवत आहेत, पवारांचं राजकारण संपवत आहेत वगैरे वगैरे जे चर्चा आहेत. सुप्रियाताई सारखं उठलं की ते बोलतात. याचा अर्थ सुप्रिया सुळे, तुम्ही कामात कुठं कमी आहात का? मतदारसंघात कामं केली नाहीत का? का परत चंद्रकांत दादांचं राजकारण, तिथली व्यूहरचना, तिथं असणारे त्यांचे प्रयत्न, त्यांनी जोडलेली माणसं, याचा धसका तुम्ही घेतलाय परत? चंद्रकांत दादा भारतीय जनता पक्षाचं धोरण राबवतात हो. भारतीय जनता पक्षाला काही करून शरद पवारांचं राजकारण संपवायचंच आहे आणि तेच बोलणार ना चंद्रकांत दादा, बाकी काय बोलणार? पण तुम्ही का आपल्या वडिलांची उंची कमी करताय? तुम्ही सारखं चंद्रकांत दादा याच्यातनं मग तुम्ही कमी आहात सुप्रियाताई, असा अर्थ होतो. आणि चंद्रकांत दादांचा धसका तुम्ही जास्त घेतला आहे. मग ते बाकीचे नेते राहिले बाजूला, देवेंद्र फडणवीस असतील ते सगळे, पण चंद्रकांत दादाच तुम्हाला आठवत नाही आहेत, तर मग काय पुढं काय होणार तुमचं? तर मला आज हा विषय महत्त्वाचा वाटला की तुम्ही सारखं पवारांचं राजकारण चंद्रकांत दादा असं बोलले, पवारांचं राजकारण चंद्रकांत दादा असं बोलले. ह्याच्यातनं चंद्रकांत दादांचा मोठेपणा, त्यांची व्यूहरचना, त्यांची मुत्सद्दीगिरी, त्यांचं राजकारण कदाचित तुम्हाला हे भारी पडतंय का?
हाच आजचा विषय होता. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.